नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सन 2000 सालच्या पोलीस बॅचच्या टीमने आपले 25वे वर्ष केले सामाजिक बांधिलकीद्वारे साजरे। सन 2000 साली महाराष्ट्र शासनामधील नवी मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या पोलीस बॅचच्या टीमला यंदाच्या वर्षी 25 वर्ष पूर्ण झाले। परंतु सदर रौप्य महोत्सवी वर्ष हे त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत साजरे केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या टीममध्ये 140 म्हणजेच मुली 16 खंडाळा PTS तर मुले 124 मरोळ PTS मुंबई या ठिकाणी प्रशिक्षण घेतले। 9 महिन्याची खडतर ट्रेनिंग आणि कायद्याचे ज्ञान तसेच विविध आयुध आणि शस्त्रास्त्रांचा अभ्यास करून एक परिपूर्ण पोलीस म्हणून कर्तव्यावर रुजू झाले। आपोआपच त्यांच्यातील प्रशिक्षणातील व सर्व अभ्यासक्रमांचे प्रत्यक्ष अंमलबजावणी करायचा नकळत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला कामाची सुरुवात झाली। तेव्हापासूनच ते गेट टुगेदरच्या माध्यमातून वर्षातून 6 मार्च भरती तारखेच्या आसपास दरवर्षी भेटत राहतात। दरम्यान कामाचे स्वरूप खूपच तणावपूर्ण आणि जबाबदारीचे होत गेले। अशातच त्यांच्यामधील 3 मित्रांचे अवकाळी देहावसान देखील झाले। त्यांच्यातील 10 ते 12 स्पर्धा परीक्षा पूर्ण करून अधिकारी पदावर रुजू झाले आणि आज ते अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। त्यांना गेट टुगेदरच्या माध्यमातून भेटतच राहिलो। सन 2025 हे रौप्य महोत्सवी 25वे वर्ष असल्याने आम्ही नेहमीसारखे करायचं न करता काहीतरी लक्षात राहण्यासारखं सहकाऱ्यांसोबत विचारमंथन करून आगळ्या वेगळ्या स्वरूप द्यायचं असं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी गोशाळा सुडगाव, खांदा कॉलनी, पनवेल येथील गोमातेला सुयोग्य हिरवा चारा अन्नदान म्हणून जाऊन स्वतः दिला। त्याच दिवशी दुपारी टाटा हॉस्पिटल खारघर या ठिकाणी काही ठराविक मित्र जमले आणि रक्तदान केले। संध्याकाळी पुन्हा एकदा एकत्र बालग्राम अनाथाश्रम खांदा कॉलनी पनवेल येथील मुलांना त्यांच्या नवी मुंबई 2000 बॅचकडून एक दिवसाचं रुचकर जेवण अन्नदान म्हणून देऊन स्वतः त्यांच्यासोबत जेवले। संपूर्ण दिवसाचे समाधान म्हणजे त्यांच्या मनाला एक सुखद अनुभव होता, जो फक्त त्यांनी नोकरी, मैत्री आणि एकत्रित जमण्याच्या माध्यमातून पार पडू शकले। वेळापत्रकाप्रमाणे चालणाऱ्या जगण्यात विरंगुळ्याचे क्षण मिळतात ते सहलीमधल्या धमाल मस्तीमध्ये वर्षातील काही दिवसच हातात असतात। कारण सुट्टी, नोकरी, नातेवाईक, बंदोबस्त, तब्येत, जबाबदारी अशा वेगवेगळ्या कारणांसोबत शरीराला पुरेशी विश्रांती देखील मिळत नसते। म्हणून अशावेळी गेट टुगेदरचं आयोजन करावे लागते। त्यानंतर अतासा रिसॉर्ट नेरे पनवेल शांत हिरवळीच्या जागेवर त्यांनी या वर्षाचे 25वे गेट टुगेदर करण्याचे नियोजन केले आणि त्याप्रमाणे त्या कार्यक्रमाची सुरुवात करून स्त्री पुरुष सर्वांना फेटे परिधान केले। प्रत्येकाला टी-शर्ट देऊन एक पोशाख दिला, तसेच प्रत्येकाला औक्षण करून ओवाळणी करून प्रत्येकाला मान दिला आणि प्रत्येकाला त्याचं गांभीर्य लक्षात आलं की आजचा दिवस काहीतरी वेगळा साजरा होत आहे। हे सगळं करत असताना प्रत्येकाच्या गळ्यात एक सुंदर गुलाबी फुलांची माळ देखील परिधान करण्यात आली। अशा भव्य दिव्य स्वागताच्या कार्यक्रमाने सुरुवात केली। ते सगळं करत असताना प्रत्येकाला एका मोठ्या कर्तव्यावर आपण आहोत आणि त्याचं समाधान मिळावं असं काहीतरी करण्याचा एक प्रयत्न केला। त्यानंतर सगळ्यांना एक सुंदर स्वतःचं नाव असलेला आणि स्वतःचा फोटो असलेली एक सन्मानचिन्ह गौरवण्यात आले। हे सगळं झाले तो होईपर्यंत त्यांनी सगळ्यांनी एकमेकांची ओळख, भेटीगाठी, एकमेकांची विचारपूस करण्यात वेळ गेला व त्यानंतर थोडेफार फोटो काढून ते सगळेजण एक चांगल्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणी गात, स्वतः नाच खात बागडत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। आणि हे सगळं करत असताना नकळत कुणाच्या डोळ्यात पाणी येत होतं, कोणी हसत होतं, कोणी जुने दिवस आठवत होते। अशा प्रकारे त्यांचा दिवस पार पडत होता। कोणी जवळून आले होते, बरेचसे जण पुणे, नागपूर, नगर, नाशिक, जळगाव, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले होते। पण कार्यक्रमाची सांगता होत प्रत्येकाला आपल्या नोकरीसाठी कुटुंबाकडे जाण्याची वेळ आली आणि सगळेजण 2025च्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाची सांगता करून आपापल्या घरी रवाना झाले। परंतु यावर्षी झालेला आमचा गेट टुगेदर हा आम्ही समाजासमोर आदर्श ठेवून अविस्मरणीय कार्यक्रम साजरा केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर, पनवेल।